नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे बुधवार, तर उद्या आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी. स्वामी महाराजांची पुण्यतिथी असल्यानिमित्तामुळे आपण बऱ्याच सेवा करत असतो. तर आता स्वामी महाराजांना सगळ्यात आवडणारी एक सेवा आहे, तर ती म्हणजे कोणती सेवा आहे, तर ही सेवा आपल्याला मग स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे असते किंवा मग गुरुचरित्राचे पारायण करायचे असते, पण प्रत्येकाला इतर काही समस्या असल्यामुळे घरामध्ये लहान मूलबाळ असल्यानंतर जे पण काय पारायण वगैरे असते तर ते इतर महिलांना म्हणा करणं शक्य होत नाही. त्यामुळे मग तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक सेवा अशी आहे की ती जर सेवा तुम्ही केला तर सगळ्या समस्यावर एकच उपाय आहे. म्हणजेच की बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतात. घरामध्ये लहान मुलं चिडचिडेपणा असतो मुलांचा किंवा मग घरातील मोठ्या मुलींची विवाह जुळून येत नाही किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील. अशा ज्या पण काही समस्या आहेत तर त्या सगळ्या समस्यांवरती एकच उपाय म्हणून तुम्ही स्वामी महाराजांची एक सेवा करायची आहे, ज्यामुळे तुमच्यावरती स्वामी महाराजांची कृपा कायम राहील. अशी कोणती सेवा आहे, तर ती सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला वर्षभर कोणतीही सेवा करणं शक्य नाही झाले तरीही हरकत नाही, पण स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असेल किंवा दत्त जयंती असेल किंवा स्वामी महाराजांची पुण्यतिथी असेल तर त्या दिवशी तरी आपल्याला आवर्जून सेवा करायचं आहे. असे नाही की फक्त आता पुण्यतिथी आहे म्हणूनच आपण सेवा करायचं का, इतर दिवशी मग सेवा करायची नाही का, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. पण याचा अर्थ असा होत नाही की इतर दिवशी प्रत्येकाला म्हणजेच की आपल्या घरातील कामं असतात किंवा मग नोकरीसाठी बाहेर जात असतात काही महिला म्हणा किंवा काही पुरुष मंडळी. त्यामुळे मग आपली जी कामं आहेत तर ती कामं सोडून स्वामी महाराज असे म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासाठी वेळ द्या, पण सर्वात अगोदर स्वामी महाराजांचं म्हणणं हेच असतं की तुम्ही तुमची कर्तव्य अगोदर पार पाडा आणि त्यानंतरच मग मला त्यामधून थोडासा वेळ द्या आणि मग माझं जे नामस्मरण आहे तर ते नामस्मरण करा किंवा तुम्ही पारायण करा. हे जे स्वामी महाराज सांगत असतात तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की बऱ्याच जणांना असे वाटत असते की आपण आपल्या घरातील कामं सोडून मग घरातील जे आपली अगोदर कर्तव्य आहे तर ती सोडून मग स्वामी महाराजांना वेळ द्यायचा का, तर असे नाही. त्यामुळे तुम्ही कोणतीही सेवा करा तर ते सेवा फक्त तुम्ही मनोभावे सेवा करा, हे स्वामी महाराजांचं एवढंच म्हणणं असतं. तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणा किंवा प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी महाराज असे कधीच म्हणत नाहीत की तुम्ही जास्त सोहळे करा किंवा मग तुम्हाला तुमच्याकडे ज्या वस्तू म्हणा किंवा ज्या गोष्टी नसतील तरीही तुम्ही मग खर्च करून म्हणा, अशा पद्धतीचं स्वामी महाराजांचं सांगणं कधीच नसतं. स्वामी महाराज फक्त एकदम साध्या पद्धतीचे आहेत. त्यामुळे तुमची फक्त साधी सेवा जी आहे तर ती सेवा तुम्ही फक्त मनोभावे करा, एवढं स्वामी महाराजांचं म्हणणं असतं. तर स्वामी महाराजांना सगळ्यात आवडणारी सेवा कोणती आहे, तर स्वामी महाराजांची जी सेवा आहे तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही ही एक सेवा आवर्जून करायचं आहे. त्यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात. तर या 1 ते 21 अध्यायाचा आता बऱ्याच जणांनी 21 दिवसाची सेवा चालू केली असेल किंवा काही जणांनी 11 दिवसाची किंवा काही जणांनी 7 दिवसाची म्हणा किंवा 3 दिवसाची, ज्या पद्धतीने ज्यांना शक्य होईल त्या पद्धतीने मग सेवा ही चालू केलीच असेल. जर तुम्हाला नाही सेवा करणं शक्य झालं तर तुम्ही 1 दिवसाचं पारायण तर आवर्जून करायचं आहे. त्यामध्ये 1 ते 21 अध्याय असतात म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये. तर हे अध्याय तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आवर्जून पठण करायचं आहे. त्यानंतरची सेवा म्हणजे आता आपण दररोज तर तारक मंत्र तीर्थ हे बनवतच असतो. त्यामुळे स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी पण तारक मंत्र तीर्थ तुम्ही आवर्जून बनवायचं आहे. आता तारक मंत्र तीर्थ बनवत असताना 11 वेळा तारक मंत्र आपल्याला पठण करायचं आहे. पठण करत असताना देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि मगच आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता ही स्वामी महाराजांना सगळ्यात आवडणारी सेवा आहे. तर ही सेवा अशी आहे की तुम्ही इतर कुठल्या सेवा करा किंवा नका करू,
इतर कुठले तुम्ही पारायण करा किंवा नका करू. स्वामी महाराज असे कधीच सांगत नाहीत की तुम्ही स्वतःला त्रास करून घ्या आणि मग माझी सेवा करा. स्वामी महाराज सगळ्यात अगोदर हे सांगत असतात की तुम्ही तुमची काळजी घ्या. म्हणजे तुमची तब्येत जर चांगली असेल तर आता बऱ्याच वेळा काय होतं की गुरुचरित्राचे पारायण करत असताना नियम अटी आहेत खाण्यापिण्याचे, त्यामुळे मग ह्या नियम अटी पाळत असताना बऱ्याच जणांना त्रास होतो, ॲसिडिटी होते. तर हे त्रास तुम्ही स्वतःला करून घेऊन जर सहन होत नसेल तर मग अशा पद्धतीची सेवा करणे याला कोणताही अर्थ नसतो, असे स्वामी महाराजांचं म्हणणं असतं. त्यामुळे तुम्ही पारायण न करता तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप, ही स्वामी महाराजांना अत्यंत आवडणारी सेवा आहे. फक्त ही सेवा करत असताना फक्त आपण मनोभावे सेवा करायचं आहे, जेणेकरून ती स्वामी महाराजांपर्यंत पोहोचली पाहिजे. असे नाही की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत आहात आणि तुमच्या घरातील कुठले तरी काम राहिले आहे किंवा घरामध्ये लहान मूलबाळ आहे, ते लहान मूलबाळ तुमचं रडत आहे आणि तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करत आहात. तर या नामस्मरण करण्याला कुठलाही अर्थ नसतो. त्यामुळे तुम्ही अशी नाही की फक्त एक वेळच आहे की त्या वेळेमध्येच तुम्ही नामस्मरण करायचं आहे. आपल्याला स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी कुठलीही वेळ किंवा काळ ठरलेली नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये स्वामी महाराजांचं नामस्मरण हे करू शकता. तर ही स्वामी महाराजांची सगळ्यात आवडती सेवा आहे. तर ही सेवा तुम्ही जर मनोभावे केलात तर ही स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती कायम राहते. तर तुमच्या घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील, घरामध्ये लहान मूलबाळ असेल की हट्टीपणा करत आहे, चिडचिडेपणा मुलाचा वाढला असेल, तर स्वामी महाराजांना प्रार्थना करायचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे की या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होऊ द्या म्हणून. आणि मग स्वामी महाराजांचा 11 माळी तुम्ही जप करायचा आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं असतं पण त्यांच्याकडे जपमाळ नसेल. पण त्यावेळेस मग त्या व्यक्तींनी म्हणा किंवा त्या महिलांनी मग कशा पद्धतीचं नामस्मरण करायचं आहे, तर तुम्ही मग त्यावेळेस काय करायचं आहे की तुमच्याकडे एखादी वही असेल, तुम्हाला लिहिता येत असेल, तर मग त्या वहीवरती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीचा म्हणजेच की लिखित नामजप तुम्ही करायचा आहे. कारण की ही जी सेवा आहे लिखित नामजप, तर या सेवेमध्ये किंवा ही सेवा करत असताना तुमचे मन कुठेही विचलित होत नाही. सेवा करत असताना म्हणजेच की नामस्मरण करत असताना आपली बुद्धी जी आहे तर ती स्वामी महाराजांच्या सेवेसाठी म्हणा, जशा जशा आपण लिखाण स्वामी महाराजांचं करत जाऊ तशाच पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांची गोडी ही आपल्या मनामध्ये अत्यंत मोठ्या उत्साहाने तयार होत असते. त्यामुळे स्वामी महाराजांचं नामस्मरण करत असताना तुम्ही कोणत्याही पद्धतीने नामस्मरण करायचं आहे. जपमाळ घेऊन नामस्मरण करू शकता किंवा श्रवण करून पण तुम्ही मोबाईलवरती नामस्मरण करू शकता किंवा लिखित नामस्मरण करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होत असेल त्या पद्धतीने स्वामी महाराजांना आवडणारी ही एक सेवा तुम्ही आवर्जून करायचं आहे. त्याचप्रमाणे आता स्वामी महाराजांचे नामस्मरण करण्याबरोबरच स्वामी महाराजांना सगळ्यात जास्त म्हणजे दान करण्याला जास्त महत्त्व देत असतात. तुम्ही ज्या पद्धतीने मंदिरामध्ये दान करू शकता किंवा मग जिथे एखादी गरजू व्यक्ती आहे त्या गरजू व्यक्तींना काही वस्तूंची खूप गरज आहे, तर त्या वस्तू तुम्ही अन्नधान्य म्हणा किंवा ह्या वस्तू तुम्ही मग दान करू शकता. कारण की दान केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. त्यामुळे मग तुम्ही स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ही एक सेवा करण्याबरोबरच दान करणे पण तेवढंच गरजेचं आहे. ज्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील तर त्या सगळ्या समस्यांवर एकच उपाय आहे आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहावी असे वाटत असेल तर तुम्ही पण ही एक सेवा आवर्जून करायचं आहे. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल की स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी कोणती सेवा करायचं आहे, जी की स्वामी महाराजांना अत्यंत आवडणारी सेवा आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतील. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.